नमस्कार, पूजाज किचन रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाशिवरात्री आहे तर स्पेशल असं काहीतरी झालंच पाहिजे ना. तर चला तर मग बघूया उपवासाचा ढोकळा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे दही, वरई, साबुदाणा, तेल आणि एक इनो. 1 वाटी वरई आणि अर्धी वाटी साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. मिक्सरला जेवढं होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त झाला आहे, तसा पाहिजे तसा तो झालेला आहे बारीक. एका पातेल्यामध्ये आपण हे काढून घेऊया पीठ. त्यामध्ये आपल्याला आता 2 चमचे दही घालायचे आहे. इथे साध्या मिरचीचा ठेचा मी केलेला आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटही घालू शकता. अर्धा चमचा मी साधी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. हे सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. पाणी घालून हे मिक्स करायचं आहे. एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. मीठ घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. मिक्स करून घेऊया. आणखी थोडं पाणी मी घातलं आहे. यामध्ये 1 चमचा इनो घालूया. त्यानंतर पाणी घालून याची फाईन पेस्ट बनवून घेऊया. आता हे 10 मिनिटासाठी आपल्याला भिजायला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर इथे एक मी स्टीलचा डबा घेतलेला आहे. त्याला मी तूप लावून घेणार आहे. तेल लावलं तरीही चालेल. आणि हे मिक्स बॅटर पूर्ण करून परत एकदा मिक्स करून त्यामध्ये मी घालणार आहे. पूर्ण त्यामध्ये सेट करून घेऊया. इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये अशी एखादी लाळी किंवा असे स्टँड असेल तर ठेवून त्यावर हा डबा आपण ठेवून द्यायचा आहे. 15 ते 20 मिनटं वाफवायसाठी ठेवून देऊया. 20 मिनटं वाफवून घेऊया. हे 20 मिनटं झालेले आहेत. तरी उघडून बघू शकता तुम्ही, मस्त झालेला आहे. हा झालेला आहे आता आपला. तो थंड व्हायला ठेवायचा आहे. थंड झाल्यानंतर आपण एका ताटात त्याला काढून घेणार आहोत. बघू शकता किती छान आणि मऊ लुसलुशीत दिसत आहे. तो स्पॉन्जी झालेला आहे एकदम. आता हे मी ताटात काढून घेतलेलं आहे. तर हे आपण चाकूने कापून घेऊया. मस्त होतो. खिचडी खायचा कंटाळा येत असेल किंवा आवडत नसेल, कोणाकोणाला खिचडीने पित्ताचा त्रास पण होतो, तर हा ऑप्शन चांगला आहे. खायलाही खूप छान लागतो. आता याचे मी काप करून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे बारीक मोठे काप तुम्ही करू शकता. त्यावर तडका देण्यासाठी मी ते 1 चमचा तेलात जिरे, मिरची आणि कढीपत्ता याचा तडका बनवला आहे. जिरे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नसेल खात उपवासाला जिरे तर नाही घातले तरी चालेल. तडका दिलेला आहे याला. खूप छान दिसते. मस्त झालेला आहे. हे असंच खायला पण छान लागतं किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खूप छान लागतं खायला, किंवा दह्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता.
उपवासासाठी खूप चांगला पर्याय आहे हा. महाशिवरात्री आहे, उपवास तर सर्वांचाच राहतो, त्यासाठी हा चांगला ऑप्शन असू शकतो हा. आपला उपवासाचा ढोकळा बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी झालेला आहे. आपला उपवासाचा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग, खूप खूप धन्यवाद.